हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय, मी सालस. तर आम्ही गेलो होतो मित्रमैत्रिणी मिळून वीकेंड पार्टी आणि आम्ही ट्रिप काढली होती. तर ट्रिपमध्ये आमचा भीमाशंकर हा स्पॉट ठरला होता. भीमाशंकर, भंडारदरा आणि लेण्याद्री वगैरे. तर बघू शकता आम्ही गेलेलो भीमाशंकर येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि 125 किलोमीटर ते पुण्यावरनं आहे. तर आम्ही गेल्यानंतर आमची गाडी तिथे पार्किंग केल्या गेली. पार्किंग केल्यानंतर त्यांच्या पर्सनल बसेस असतात. तर त्यांनी बसेस किंवा टेम्पो ट्रॅव्हल वगैरे तिथूनच आपल्याला त्या मंदिरात जावं लागतं. कारण आपल्या ज्या प्रायव्हेट व्हेकल आहे त्या आपल्याला पार्किंग करावं लागतं. तिथून ते अलाउड नाही आहे मंदिरापर्यंत न्यायला, कारण घाट वगैरे आहे, त्यामुळे ते आपल्याला नेऊ देत नाही. तर आम्ही बसस्टॉपला उतरलो. बसस्टॉपला उतरल्यानंतर आम्ही थेट रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी लागलो. दर्शन घेण्यासाठी लागल्यानंतर इतकी गर्दी होती, म्हणजे जवळजवळ 11:30 ते 12 वाजेपासून आम्ही लाईनमध्ये लागलेलो होतो. तर आमचं दर्शन हे 7 वाजता झालेलं संध्याकाळी. तर आमचं म्हणजे 6 ते 7 तास तरी ह्या लाईनीमध्ये आम्ही रांगेमध्ये आम्ही न खाता पिता उभे होते. पण दर्शन केलंच शेवटी आम्ही. अशा पद्धतीने तिथे खूप पाऊस पण चालू होता, त्यामुळे आम्हाला 100 रुपयामध्ये रेनकोट घ्यावे लागले. आणि इथेही नेहमीप्रमाणेच हरीचं काम चालू होतं ऑफिसचं, त्यामुळे ते फ्रेंड्सपासून वेगळे त्यांचे काम करत बसलेले होते आणि त्यांना काही एन्जॉय करता नाही आला त्या दिवशी. बट आम्ही खूप एन्जॉय केलेला. आम्ही खूप हसलेलो. आमच्या आजूबाजूचे सगळे लाईनमध्ये खूप मजा आली त्या दिवशी. भीमाशंकर येथे म्हणजे असं आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि त्यामुळे श्रावण महिना असल्यामुळे खूप गर्दी पण होती. तर इथे 100 रुपयामध्ये एक गंगाजल वगैरे ते टोकरी सगळं मिळतं. त्यामध्ये सगळं फळ असतं, त्यानंतर फुलं असतात, बेल असतात. अशा पद्धतीने ते देतात आणि ते घेऊन आपल्याला दर्शनाला जायचं असतं. कोणी घेतं तर कोणी घेत नाही. आता ते प्रत्येकाची वैयक्तिक हे असते, मत असतात. ज्याला घ्यायचं तो घेतो, बाकी तर मग जातात दर्शनासाठी. आणि श्रावण महिन्यामुळे आम्ही पण घेतलेलं, श्रावण महिन्यात गेलेलो त्यामुळे. तर गेल्यानंतर हा मोठा प्रवेशद्वार आहे, तिथून आपल्याला एंट्री करायची आहे. आणि पहिलेच जिथे आपल्याला हे घ्यायचं असतं तिथेच ते लोक बोलतात की पुढे चप्पल ठेवायला जागा नाही आहे वगैरे वगैरे, की तुम्ही पुढे चप्पल वगैरे ठेवू नाही शकत आणि इथंच ठेवा आणि मग इथूनच फुलं वगैरे घ्या. तर तसं काही करू नका. चप्पल वगैरे आपल्या सोबत ठेवा. चप्पल लास्टला आपल्याकडे शूज स्टँड वगैरे तिथे आहे, तिथे तुम्ही ठेवू शकता. कारण 350 ते 350 पायऱ्या आहेत, त्यामुळे चप्पल राहू द्या. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की कंटिन्यू पाऊस असल्यामुळे खाली जे पाणी येतं ते गटारीचं वगैरे सगळं मिक्स होऊन येतं आणि मग आपल्या पायांना तेच पाण्यामधून आपण दर्शनाला जातो. त्यामुळे चप्पल वगैरे सोबत राहू द्या. आणि खाली आपल्याला व्यवस्थित प्रॉपर जागा दिलेली आहे चप्पल वगैरे काढण्यासाठी, तिथे तुम्ही काढा. आजूबाजूला सर्व दुकानं आहे, असं काही नाही आहे की तिथूनच वरतूनच फुलं वगैरे घेऊ शकता, खालीही तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही अशा पद्धतीने गेलेलो खाली. तर आम्ही पण पहिल्यांदा गेलो, त्यामुळे आम्हाला काही माहीत नव्हतं असं. आणि मुखदर्शनासाठी पण स्पेशल वेगळी लाईन त्यांनी केलेली होती. आता ते आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट मोठ्या लाईनमध्ये लागलो आणि खूप वेळ होऊन गेला आम्हाला, पण दर्शन झालं. अशा पद्धतीने इकडे सर्व आजूबाजूला दुकानं आहेत आणि सर्व म्हणजे खूप कंटाळा आलेला होता कंटिन्यू लाईनमध्ये लागून आणि सगळे बोर होत होते उभे राहून. हा तर बोलला मी आता इथूनच दर्शन घेतो आणि जातो म्हणे परत, कारण सगळे खूप बोर झालेले होते. आणि बघू शकता ते आजी वगैरे सगळे म्हातारे काय तरुण सुद्धा सगळे खाली बसून गेलेले होते, कारण काय करणार ना. आणि आम्हाला वाटलं की जवळच असेल मंदिर, पण मंदिर खूप लांब होतं आणि सर्व जो तो येत होतं आणि मुखदर्शन घेऊन चालले जात होते, पण आम्हाला माहितीच नव्हतं. त्यामुळे आम्ही आले आणि डायरेक्ट रांगेमध्ये लागलो. तर डायरेक्ट शेवटपर्यंत 7 वाजताच बाहेर निघाले, बरोबर. तर तुम्ही असं काही करू नका. जास्त गर्दी जर असेल तर मुखदर्शन घ्या आणि रिटर्न जा. आणि काही जवळ पण जाऊन ते काही एवढं 2 सेकंड फक्त देवाला हात लावू देतात, लगेच काढतात बाहेर. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे की मुखदर्शन घ्यायचं आणि बाहेर जायचं. आणि ह्या ठिकाणी पेढे वगैरे सर्व मिळत होतं. त्यांनी लाईव्ह इथे CCTV लाईव्ह दाखवत होते
टीव्हीमध्ये वगैरे अशा पद्धतीने. आणि गेल्यानंतर आम्ही म्हणजे वाटलं पहिल्यांदा भीमाशंकरला गेलेलो होतो, त्यामुळे वाटलं होतं की आपलं दर्शन शांततेत होईल, थोडं व्यवस्थित होईल, पण तसं काहीच झालं नव्हतं. खूप घाई आणि खूप लोक असल्यामुळे खूप गर्दी होती आणि दर्शन आमचं प्रॉपर पाहिजे तसं झालं नव्हतं. तर अशा पद्धतीने तिथे मंदिर वगैरे आहे देवाचं. आणि तरी एवढ्या पायऱ्या स्टेप्स उतरल्यानंतर परत असं टर्न होऊन तिकडे मंदिरामध्ये जायचं होतं. तर आम्ही गेलेलो दर्शनासाठी. 7च्या वरच टाईम झालेला होता, 7-7:30 झालेले. आणि बघू शकता तुम्ही हे आतमध्ये आहे, मंदिराचा परिसर आहे आजूबाजूचा. आणि अशा पद्धतीने आतमध्ये पण त्यांनी शूटिंग करण्यास अलाव नव्हतं केलेलं, त्यामुळे शूटिंग केली नाही आहे मंदिरातली. तर बघू शकता अशा पद्धतीने आहे आतमध्ये गाभारा मंदिराचा. आणि अशा पद्धतीने आमची दर्शन झालं. आणि ही चुकी तुम्ही करू नका. सकाळी लवकर जा, लवकर दर्शन घ्या, लवकर बाहेर पडा. कारण आमचंही तेच ठरलेलं होतं की सकाळी जायचं, लवकर दर्शन घ्यायचं, पण आमची गाडी बंद पडल्यामुळे आम्हाला खूप लेट झालेलं. हर हर महादेव. तर तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.